बुलंद आवाज आपण पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. चल दोन्ही संघाचा 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. कुसरू संघाचा इथून 12 मॅन आमच्यापर्यंत आलेला आहे. चला सिरल संघ आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. मॅचला केली जाईल सुरुवात. सर्वप्रथम गोलंदाजीसाठी पहिली गोलंदाजी हाताळण्यासाठी सूरजला आमंत्रण केलंय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळताना पाहायला भेटेल. हा चेंडू वाईट असेल, म्हणजेच एक अव्वंत धावेने इथून सुरुवात केली जाते. शुभारंभ झाला इथून टीम विठलाई देवी स्पोर्ट्स सिरल संघाचा 1 धावेने. किरण आणि आपण पाहतोय नॉन साईकला विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल. खूप चांगला बॉल होता, इथून गॅप सिलेक्शन केले, कव्हरमधून चेंडू काढलाय, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवेल तोपर्यंत सिंगल धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. 1ने संघाची धावसंख्या इथून पुढे चालले. 1ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. अकोटप्प्याचा चेंडू होता, इथून मात्र अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहिला आणि हा चेंडू डॉट येताना पाहायला भेटतोय. खूप चांगला चेंडू होता आणि इथून हा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. 2 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि 2 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही 2 आकड्यावरती जाऊन पोहोचले. सूरज गोलंदाजी क्रमांक 1 वरती. इथून पहा गॅपमधून चेंडू ढकललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, फील्ड करेल तोपर्यंत सिंगल धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. 1ने संघाची धावसंख्या इथून पुढे चालली. आता धावसंख्या इथून पुढे जात असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 3 आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ संपत असताना इथून धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 आकड्यावरती. 20 मिनिटं दिली जाईल 1 इनिंगसाठी. इथून पहा अगदी चेंडू सोडलाय, पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथून वाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. अगदी चांगला निर्णय इथून पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. वाईट बॉल येताना 1 अव्वंतर धाव म्हणजेच 1 एक्स्ट्रा धाव येताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 1ने पुढे चालले 4 आकड्यावरती. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून सूरजच्या माध्यमातून केली जाते. ओव्हर क्रमांक पहिली टाकत असताना सूरजला आपण पाहतोय कुसरून संघाकडून अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळत असताना फटका सजवलाय. पहा हवेमध्ये असेल, आता क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम झेल पकडत असताना पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला भेटतंय. विठलाई देवी स्पोर्ट सिरल संघाला लागलेला हा पहिला हदरा म्हणजेच पहिली विकेट किरणच्या माध्यमातून. पहिली विकेट इथून प्राप्त केली टीम कुसरून संघाने आणि किरणला मात्र इथून बाद केले. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन अंडर-19 मध्ये त्याची सिलेक्शन देखील आपण पाहिलं होताना पाहायला भेटलं. किरण सूर्यवंशी आणि त्याच खेळाडूला मात्र इथून माघारी परतताना पाहायला भेटतोय. गोलंदाज सूरजच्या माध्यमातून किरणला इथून बाद केलं जाते. झेल बाद होत असताना अगदी खूप चांगली झेल आणि सोप्या पद्धतीची झेल पकडत असताना फलंदाज किरणला इथून बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. शिरोळ संघाकडून रमेशला फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली जाईल. चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. ओव्हरची इथून होते समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती. एक गडी बाद होत असताना 7 चेंडूचा खेळ इथून संपलाय आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून सूरजने आपल्या संघासाठी हाताळत असताना अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली आणि एक गडी बाद केलाय, ज्याची नुकतीच महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन अंडर 19मध्ये मात्र त्याची निवड झाली होती. किरण सूर्यवंशी त्याला त्यातून बाद केला. त्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटलाय. रमेशने अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पटकावला होता, परंतु बॅटची एस लागत असताना डिक्लेअर झोनमध्ये जाऊन अदलला, म्हणजे सिंगल मिळाली. ओव्हरची समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती. ओव्हर क्रमांक 2मध्ये येताना पाहायला भेटतोय गोलंदाज आशिषला आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या, कारण 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल तुम्हाला. ओव्हर क्रमांक 2मध्ये आशिषला आपण पाहतोय. अगदी इथून दिशाहीन गोलंदाजी करत असताना दिशा थोडीशी भरकटली आणि वाईटचा इशारा येताना पाहायला भेटतोय, म्हणजेच हा वाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. एक तर धाव खात्यामध्ये ॲड केले जाईल. एक्स्ट्रा धावेने मात्र इथून भर होते संघाची. इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल. आशिषने ज्या पद्धतीने सूरजने गोलंदाजी हाताळली त्याच पद्धतीची गोलंदाजी इथून आशिषला हाताळावी लागेल. पटका सजवलाय विलाच्या बॅटमधून. हा पटका जाईल. हवाई फायर येतोय हा दणदणीत षटकार. विलासच्या बॅटमधून जो स्ट्राईकवर सलामीसाठी आला होता, त्याच्या बॅटमधून अगदी बॅटवरती चेंडूला परफेक्ट घेतला आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिला. बॉललाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी येतोय हा षटकार. 6 धाव्यांची संघाची धावसंख्या पुढे चालली. आता जाऊन पोहोचतोय संघ 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती लागत असताना टीम विटलाय देवी स्पोर्ट्स शिरळ संघ. आशिषला इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळायला विकेट घ्यावी लागेल. इथून थोडंसं कमबॅक देखील करावं लागेल. परत एकदा फटका फसलाय. हवेमध्ये जास्त वेळ राहिला, क्षेत्ररक्षण नाही पोहोचू शकत, परंतु सिंगल तर मध्ये डबलमध्ये कन्व्हर्ट करत असताना म्हणजे 2 धावा अगदी सहजरित्या इथून कंप्लीट केल्या गेल्या जातात आणि 2 धाव्यांची संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते. आता 2ने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपलकावरती. टॉस जिंकला होता इथून कुसरून संघाने आम्ही सर्वप्रथम गोलंदाजी करू हा निर्णय घेत असताना एक गडी बाद केला आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 14 या आकड्यावरती. पटका परत एकदा पहा, अगदी बॅटवरती येऊ दिला. त्यानंतर मात्र थोडंसं चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाऊन आदळतोय. सिंगल मिळताना पाहायला वाटते. सिंगलवरती इथून विलासला समाधान मानावं लागेल. सिंगलने संघाची धावसंख्या 1ने पुढे जाते 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपलकावरती लागत असताना चेंडूचा खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे आणि 3 बॉलचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. एक गडी बाद होत असताना 15 या आकड्यावरती. म्हणजे धावपलक पुढे वाढवण्याचा प्रयत्न इथून विलासने आणि रमेशने केलेला आहे, परंतु आशिषने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून हाताळत असताना आपल्या संघासाठी. फटका परत एकदा फसलेला आहे. बॅटवरती थोडासा हलके गतीने आला, त्यानंतर मात्र बॅटची एज लागत असताना परत एकदा सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. म्हणजे मध्ये जाऊन चेंडू आदळतोय. म्हणजे सिंगलने संघाची धावसंख्या 1ने पुढे चालले 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती. इथून एखादा मोठा फटका आलाच तर संघाची धावसंख्या थोडीशी वाढवण्याचा प्रयत्न नक्की होईल, परंतु धावसंख्या इथून थांबवण्याचा प्रयत्न केला. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय इथून आशिषने ओव्हर क्रमांक 2मध्ये गोलंदाजी करत असताना. परत एकदा पहा, अगदी उचले देणारा हा चेंडू होता. वेगाने चेंडू फेक केला. चेंडू हा मात्र डॉट येताना पाहायला भेटतोय. ओव्हरची होती समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक गडी बाद 16 धावा धावपलकावरती. टीम विटलाय देवी स्पोर्ट शिरळ जाऊन पोहोचलाय 16 या घरामध्ये. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती केली जाईल. सातत्याने हा कॉल तुम्हाला दिला जाईल, कारण आज फायनलचा दिवस, अजून भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. याच दिवसामध्ये जिव्हाळा चषक 2025चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. आरएस गोठवली मैदानामध्ये हा रणसंग्राम खेळताना पाहायला भेटतोय. कुमार नितीन
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 3 साठी येताना पाहायला भेटतोय अजयला आपण पाहतोय. कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे तिथून फील करेल, अगदी वेगाने चेंडूवरती आलाय. एक सिंगल तर मिळाल्या, डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. थोडासा कॉल चांगला राहिला आणि इथून एकावरती इथून थांबावं लागते फलंदाज विलास यांना आणि 1ने संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अजयने मात्र इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम इथून परफेक्ट केलं आहे अजयने ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना. फटका पहा, बैठक शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि हा चेंडू जाऊन पोचते डिझाऊनमध्ये, म्हणजे सिंगलमध्ये कनेक्ट केला जाईल. या धावेला 1ने संघाची धावसंख्या इथून पुढे परत एकदा वाढत असताना आपण पाहतोय. 1 धावफलकावरती वाढताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. फटका पहा, इथून गॅप सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षण आहे तिथून फील करण्याचा प्रयत्न केला, सिंगल मिळाला. दुसरीचा धाव घेण्याचा प्रयत्न केला, दुसरी देखील धाव अगदी चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केली जाते. म्हणजे 2 धावा इथून कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या 2ने पुढे चालले जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागत असताना आई विठ्ठलादेवी स्पोर्ट सिरळ संघाचे. अजयने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या. कधी वेगवान गती, स्लोअर गती, चेंडू पहा बॅटची एज लागली जाते आणि नॉटआउटचा इशारा दिला जातोय. थोडासा हँडेड झालेला आहे आणि तिथून नॉटआउट इशारा दिला जातोय. म्हणजे डॉट बॉल येताना पाहायला भेटतो. ही चांगली प्रगती राहिली इथून अजय या गोलंदाजाची. कमबॅक तर केला आहे आणि रोखून देखील ठेवले विलास यांना, कारण त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता एक मोठा धमाका देखील पाहिला होता, परंतु तिथून थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला भेटलं तो विलास. फटका सजावला आहे आता, खूप टप्प्याचा होता, हवेमध्ये जास्त वेळ राहिला. क्षेत्ररक्षण आहे तिथून पकडली जाते झेल. विकेटचं पतन व विकेट क्रमांक 2 इथून बाद होताना पाहायला भेटतंय. आई विठ्ठलादेवी स्पोर्ट्स सिरळ संघाचा हा महत्वाचा खेळाडू जातोय. विलास यांना मात्र इथून बाद केलं जाते. पहा, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, ताकद थोडीशी कमी पडली, अंगावरती चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र जास्त वेळ हवेमध्ये देखील राहिला. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर तिथून विजयला पाहिलं, अगदी सोपे आणि साध्या पद्धतीने ही झेल पकडली जाते आणि फलंदाज विलास यांना पाठवलं जाते स्तंभूच्या अस्त्रेला. वर विकेट क्रमांक 2 इथून प्राप्त केले जाते. 2 विकेटचं पतनानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली सध्या आता 20 या आकड्यावरती. धावफलक वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा इथून टीम विठ्ठलादेवी स्पोर्ट सिरळ करत असताना आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ इथून संपलाय. शेवटचा बॉल इथून या ओव्हरचं असल. गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून अजयने केलेली आहे, कारण विकेट तर प्राप्त केले आणि त्यानंतर मात्र कमबॅक देखील खूप चांगला केला आहे. फटका पहा, अगदी सजवण्याचा प्रयत्न केला, थोडासा खाली राहिला, गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर गतीचा चेंडू पेस केल्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. ओव्हरची इथून फटका सजवलाय, पहा हवेमध्ये असेल आणि इथून झेल घेण्याचा प्रयत्न आणि ड्रॉप झेल केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केलाय. संधी पहिली गमावली, दुसरी देखील संधी प्राप्त झाली होती, ती देखील गमावताना पाहायला भेटला. इथून गोलंदाज आपण पाहिलं तर विजय यांना 2 बॉलचा खेळ इथून संपलाय आणि 2 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद, 21 धावा. विजय आता गोलंदाजी ओव्हर क्रमांक 4 मध्ये येताना पाहायला भेटलेत. अगदी चांगल्या पद्धतीचे चेंडू इथून पेच केलेत विजय यांनी. पहा, अगदी अकुटप्प्याचा होता, हवेमध्ये जास्त वेळ राहील. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतोय, विकेटचं पतन होतंय आणि विकेट मिळताना पाहायला भेटते. 3री विकेट इथून सिरळ संघाची पडताना पाहायला भेटले. 3 गडी बाद इथून बाद केले इथून कुसरूळ संघाने आणि 3 गडी बाद होत असताना संघाची धावसंख्या ही स्थिरवले 21, म्हणजेच 21 या आकड्यावरती अजूनपर्यंत स्थिरवले. धावफलक पुढं जाताना पाहायला भेटलं नाही. इथून गतीमध्ये परिवर्तन कधी केलं जाते, वेगवान गतीचा चेंडू कधी बाउन्सर उडवला जातोय आणि इथून विकेटचं पतन देखील केले, विकेट मिळवली इथून विजयने. अगदी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी
विजयच्या माध्यमातून करत असताना विजय आपल्या संघासाठी आणि संघाच्या आणि गावाच्या संघासाठी इथून खेळताना पाहायला भेटतोय. अगदी फलंदाजांना कसं रोखावं याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना विजयला आपण पाहतोय. पहा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो पसला गेला आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉलचा इशारा येताना संघाची धावसंख्या ही 21 वरती स्थिरवले. चेंडू पाहिले तर जाऊन पोहोचले. 4 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. विशाल नवीन बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील. फटका सजवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण आहे गल्लीमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, सिंगल मिळाला, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी देखील धाव इथून मिळाली जाते. म्हणजे पहा इथून संधी गमावली आणि तिथून संधीचं सोहनं केलंय फलंदाज रमेश याने आणि 2 धावा चातुर्याने मात्र कंप्लीट केले जातात. 2 धाव्याने संघाची इथून इनिंग समाप्त होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23. 24 धावांचं टार्गेट असेल येणाऱ्या या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 24 धावा. आता कशा पद्धतीने इथून गोलंदाजी राहील विठलादेवी स्पोर्ट्स शिरळ संघाची हे नक्कीच पाहूयात. परंतु खूप चांगली गोलंदाजी इथून केले कुसळून संघाने आणि खूप चांगला खेळ दाखवला आपल्या संघाच्या आणि गावाचा खेळ दाखवत असताना इथून विजयला आपण पाहिलं खूप चांगली गोलंदाजी 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर आपण पाहिलं तर अजयने 1 विकेट प्राप्त केले. त्यानंतर आशिषने खूप थोडंसं मागडे शतक आलं परंतु कमबॅक मात्र केला. त्यानंतर सूरजने विकेट प्राप्त केली. खूप कमी धावा मात्र खर्च केल्यात. म्हणजे संघाची धावसंख्या ही टोटल 23 धावा इथून 4ही गोलंदाजांनी दिल्यात आणि 23 धाव्यांवरती थांबवलंय विठलादेवी स्पोर्ट शिरळ संघाला आणि 24 धावांचं टार्गेट ठेवलंय समोर टीम आई मळाईदेवी स्पोर्ट कुसरून संघासमोर. पाहूया तर कुसरून संघाचे बॅटर कशा पद्धतीने ही 24 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल टीम बनपुरी स्ट्रायकर्स आणि जय हनुमान संघ मानेगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज टॉस का बॉक्समध्ये टॉस केला जाईल. चला धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर टीम आहे बनपुरी स्ट्रायकर्स आणि जय हनुमान संघ मानेगाव. सन्माननीय आदरणीय इंद्रजित पाटील दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाईल. चला या कॅप्टन दोन्ही लगेच. मानेगाव टीम कॅप्टन या दादा. सकाळचं सत्र आणि खूप चांगलं आयोजन, ज्या आयोजनाची आपण आतुरतेने वाट बघतो असं ते हे आयोजन. जिव्हाळा चषक कॉल कोणाचा असेल? मानेगावचा कॉल असेल. छापा काटा असा कॉल द्यायचा आहे तुम्हाला. स्विंग द टॉस. छापा असा कॉल दिलाय, आलाय छापा. टॉस जिंकलाय मानेगाव संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य आयोजन. आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसापासून तुम्ही मॅचेस बघितल्या असतील. कशा पद्धतीने संपूर्ण स्क्वॉड आज रेडी आहे? हो, संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे. भरपूर रील व्हायरल झाली आहे जय हनुमान संघाची. कारण तुम्ही पाहिलं असेल पाटण तालुका या असोसिएशनच्या पेजवरती ज्या पद्धतीने तुम्ही ओपनिंग केली होती, सुरुवात केली होती सीझनला, काय सांगाल? कशा पद्धतीने पाहताय? नक्कीच आमचा प्रयत्न एक चांगला खेळ दाखवायचा असेल. बाकी ईर्षा वगैरे असे कोणाची नाही आहे. चांगला खेळ दाखवायचा, आपला प्लेअर लॉन्च करायचा, चांगला इथं पुढे घ्यायचा, बस एवढंच. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? फिल्डिंग होता आणि तेच मिळालंय. कशा पद्धतीने आज पाहताय? कशा पद्धतीने संपूर्ण स्क्वॉड रेडी आहे? एकदम फिल्डिंग प्रॅक्टिसमध्ये आहेत सगळे मुलं. आता जे होईल ते देवावर. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच इंद्रजित दादा. टॉस जिंकलाय मानेगाव संघाने आणि बॅटिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केलंय बनपुरी स्ट्रायकर संघाला फिल्डिंगसाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.
चला सेकंड इनिंगला करूया सुरुवात. इनिंग पंचांचा निर्णय आलाय. गेम इन द स्टार्ट केली जाते. इथून गेमला स्टार्ट केला जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग राहिली, गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने राहिले आणि इथून पहिला धाव खेळत असताना 23 धावा इथून ठोकल्यात. 24 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी येताना पाहायला भेटते. और विनायक अर्जुन, विनायक आणि अर्जुन ही जोडी असेल. पहिला चेंडू उडवलाय परंतु क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावेल. एक धाव बाउन्सने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, थोडासा डगमळला. 2 धावा तिथून अगदी सहजरित्या कंप्लीट देखील केल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले. 5 चौकार अडवण्याचा प्रयत्न केला, थोडीशी चुकी केली होती परंतु त्या चुकीला परत एकदा कन्व्हर्ट केलं जाते आणि 2 मध्ये कन्व्हर्ट करत असताना संघाची धावसंख्या इथून 2 या आकड्यावरती स्थिरवली जाते. 24 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं. प्रत्येक संघ हा जीवाचं रान करताना आपल्याला पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये, कारण अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जिव्हाळा चषक 2025. खूप चांगला चेंडू अगदी लेग स्टंपवरनं जाताना पाहायला भेटतोय. पंचांकडे थोडीशी दिशा आशा केली होती परंतु लगेच पंचांनी इशारा दिला की हा डॉट बॉल आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त होत असताना संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. परत एकदा शरीरावरती आदळलाय चेंडू परंतु सिंगलमध्ये कन्व्हर्ट केलं जाते. म्हणजे चातुर्याने ही चेंडूला धावांमध्ये कन्व्हर्ट केली जाते. 2-3 बॉलचा खेळ इथून संपला जातोय. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जशी समोरच्या कुसरून संघाने केली त्याच पद्धतीची गोलंदाजी इथून विठ्ठलदेवी स्पोर्ट्स शिरळ संघ करत असताना आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक पहिली टाकत असताना सागरला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक पहिली हाताळत असताना. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून आतापर्यंत धावा जमवल्या. 3 धावा धावफलकावरती लागल्या की अर्जुन आता स्ट्राईकवरती असतील. हा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. हा वाईट बॉल असेल कारण दिशाहीन गोलंदाजी टप्पा थोडासा लांबवरती राहिला आणि इथून पाहिलं तर वाईट बॉल येताना पाहायला भेटतोय. म्हणजेच एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ॲड केली जाते टीम आई माळेदेवी स्पोर्ट कुसरून संघामध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. गॅप सिलेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षण नाही. चेंडू मागे धावेल, तिथून निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्सने हा चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. 4 ने संघाची धावसंख्या पुढे चालले. आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता सध्या संघ टीम कुसरून संघ हळूहळू 24 धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करताना पाहायला भेटते. कुसरून संघ म्हणजे शांत आणि शांततेचं क्रिकेट इथून खेळताना पाहायला भेटते. कुसरून संघ संयमीचं क्रिकेट इथून कुसरून संघ खेळताना पाहायला भेटते. अर्जुन आणि विनायकच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी पटका कव्हरला सजवलाय. क्षेत्ररक्षण नाही, तिथून जाईल चेंडू डी झोनमध्ये. सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. 1 धाववरती मात्र इथून समाधान मानावं लागते फलंदाज अर्जुन यांना आणि 1 धावेने संघाची धावसंख्या वाढवली जाते. 1 ने जाऊन पोहोचते आता सध्या 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता इथून कुसरून संघ थोडासा पुढे चाललाय. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटते. इनिंग क्रमांक 2 मध्ये किरण यांना गोलंदाजी हाताळण्यासाठी. किरण यांना मात्र आमंत्रण केले ओव्हर क्रमांक 2 मध्ये. अशीच सर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 19 मध्ये सिलेक्शन आत्ताच झालं आहे या खेळाडूचं. किरण सूर्यवंशी, गाव आहे विठ्ठलवाडी, म्हणजे शिरळ गावचा हा सुपुत्र अंडर 19 मध्ये खेळताना पाहायला भेटेल महाराष्ट्र राज्यामध्ये. सध्याच निवड झाले त्या खेळाडूची आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथून किरण यांची होईल हे नक्कीच पाहूयात. फक्त हो अगदी वेगाने चेंडू पायावरती टाकलाय परंतु सिंगल धाव इथून मिळाली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळताना पाहायला भेटते. पंचाचा इशारा आला, 1च धाव असेल आणि 1 धावेवरती थांबवलं जाते. फलंदाज विनायक आणि अर्जुन यांना 1 ने सांगायची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते आता सध्या 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती.
अगदी वेगाने चेंडू अगदी वेग धारण केले या गोलंदाजाने पहिल्या चेंडूपासून. खूप चांगला चेंडू फटकावलाय, हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षण आहे, तिथून झेल घेण्याचा प्रयत्न आणि हा झेल ड्रॉप केला जातोय. थोडीशी चुकी केली जाईल मी म्हणेन इथून क्षेत्ररक्षण अनिल याने, आणि ही चुकी थोडीशी महागात पडेल टीम विटला देवी स्पोर्ट शिरळ संघाला. आणि इथून मात्र झेल थोडीशी ड्रॉप करत असताना संघाची धावसंख्या इथून 2 मध्ये कन्वर्ट करत असताना 2 ने वाढवली जाते. 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता 12 या आकड्यावरती. अजूनही 12 धावा बाकी असतील विजयासाठी. 24 धावा बनवायच्या होत्या, 12चा पाठलाग केला म्हणजे अर्धा धाव इथून समाप्त केलाय मी म्हणेन आई माळादेवी स्पोर्ट कुसरुण संघाने, आणि अर्धा डाव अजूनही बाकी आहे. परंतु अर्ध्या डावाला इथून कसं संपवायचा हा प्रयत्न करत असताना विनायक आणि अर्जुनला आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय, अंगावरती चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. कुणाल सरांचं आत्ताच आपण आगमन झाले, पंचांच्या रूपामध्ये त्यांची कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल. शिरळ चॅम्पियनमध्ये देखील त्यांना पाहिले आपण, अगदी खूप चांगले निर्णय त्यांनी दिलेले आहेत. आणि आजच्या या जिव्हाळ्या चषकामध्ये देखील आपण पाहणार आहोत इथून पंतची कामगिरी पार पाडत असताना. हो, परत अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अपील केले होते परंतु पंच आमच्याकडे वळतात, लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते ही फक्त सिंगल धाव. सिंगलवरती समाधान करावं लागते फलंदाज अर्जुन यांना, आणि 1 ने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते आता संघ सध्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. इथूनही कमबॅक करू शकतो विठलादेवी स्पोर्ट शिरळ संघ, परंतु इथून विकेट घेणं खूप इम्पॉर्टंट राहील. त्या विकेटच्या शोधामध्ये टीम शिरळ संघ चालत असताना, गोलंदाजी करत असताना, ओव्हर क्रमांक 2 टाकत असताना किरणला आपण पाहतोय. अगदी खूप चांगला चेंडू फटकावला, क्षेत्ररक्षण आहे योगेश, तिथून एक सिंगल मिळाला. दुसरीचा प्रयत्न करत असताना हा चेंडू जातोय डिझाऊनमध्ये, सिंगल मिळताना पाहायला भेटते. 5 चेंडूने लगेच वळण घेतलं आणि हा डिझाऊनमध्ये जाऊन चेंडू अडलला जातोय आणि सिंगल मिळताना ओव्हरची इथून होते समाप्ती. चला, ओव्हरची होती इथून समाप्त. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला, लगेच पाचवा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपालकावरती. अतिशय चांगलं आणि वेगवान गोलंदाजी टाकत असताना किरणने धावा खर्च केल्यात. अवक्याच्या 5 धावा खर्च केल्यात. पहा, अगदी खूप चांगली गोलंदाजी केली. विकेट घेण्याचा प्रयत्न त्यांना नक्कीच राहिला. पायावरती चेंडू आदळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून मात्र थोडीशी कमबॅक देखील केलं आणि विकेट मिळाली नाही, परंतु प्रयत्न खूप चांगलं केलं तिथून किरणनं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या आता 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी असेल. 10 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता. तर टीम मीटिंग करू नका प्लीज, वेळ खूप कमी आहे. लगेच स्पीडअप घ्यायची विनंती केली जाते. सातत्यानं हा कॉल तुम्हाला दिला जाईल. पंचांना देखील विनंती असेल, जास्त वेळ देऊ नका कोणत्याही टीमला, कारण लवकरात लवकर मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत, कारण खूप मॅचेस आजच्या दिवसामध्ये होणार आहेत. त्यासाठी तुम्ही देखील सहकार्य करा. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर एकच नाव, ज्यांचं नाव मात्र तोंडावरती नेहमी असतं, बॉस. आणि बॉसच्या माध्यमातून, बॉसच्या अंडरखाली मात्र ही सर्व खेळाडू खेळताना पाहायला भेटतात. म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलेलं. गॅप सिलेक्शन केलं, क्षेत्ररक्षण आहे, थोडीशी चूक केली जाईल. सिंगल तर मिळाल्या, डबलमध्ये कन्व्हर्ट देखील केल्याने 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. विठ्ठल गोलंदाजी ओव्हर क्रमांक 3 मध्ये येताना पाहायला भेटतो. पहिला चेंडू टाकत असताना अगदी पहा, गॅप सिलेक्शन चांगलं होतं, क्षेत्ररक्षण मात्र चेंडू मागे आला आणि मात्र चेंडू अडवत असताना 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज विठ्ठलला आपण पाहतोय. 2 ने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते आता संघ 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. फटका सजवलाय, पहा, गॅप सिलेक्शन केले, क्षेत्ररक्षण आहे, थोडासा पुढे आलाय, अडवण्याचा प्रयत्न केलाय, 1 बाउन्स कलेक्ट केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, दुसरी देखील धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. म्हणजे चित्त्याच्या चातुर्याने इथून रनिंग केली जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे चालली जाते. म्हणजे एकेरी दुहेरी धाव्यांचं क्रिकेट इथून मैदानाच्या आतमध्ये पुढे चालले आणि त्याच एकेरी दुहेरी धावच्या संघाने मात्र संघाच्या विजयाच्या दिशेने चाललाय. इथून कुसरून संघ धावा चालत मात्र इथून 18 धावा धावफलकावरती. गडी अजूनही एक गडी
अजूनही एक गडी बाद झालेला नाही, म्हणजेच पा ही जमेची बाजू असेल टीम कुसरून संघाची. 2 बॉलचा तर खेळ संपलाय, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. इथून विकेट प्राप्त करावी लागेल विठ्ठल यांना. फटका सजवण्याचा प्रयत्न का, बॅट चेज लागली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खूप चांगले एफ बॅट तिथून विलाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि सिंगल मिळताना पाहायला भेटते. एक चातुर्याने ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1ने संघाची धावसंख्या चालले पुढे जाऊन पोहोचते संघ आता सध्या 1ने 19 आकड्यावरती. अजूनही 5 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. प्रयत्न तर सोडले नाहीत आणि प्रयत्नाचे पराकाष्ठा करावी लागेल मित्रांनो. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मेहनत घेणं खूप इम्पॉर्टंट राहील या मॅचमध्ये, कारण एक धावेसाठी देखील संघ पराभव झालेले आहेत आणि इथून तर 5 धावा हवे असणार आहेत विजयासाठी. प्रयत्न तर करावेच लागतील. फटका सजवलाय, गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षण आहे तिथून, परंतु चेंडू जातोय डिझाऊनमध्ये. एक सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. 1 संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते सध्या आता 20 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे या ओव्हरचा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करत असताना विठ्ठलला आपण पाहतोय. विठ्ठल सूर्यवंशी विठ्ठलादेवी स्पोर्ट शिरळ संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला भेटते. आज या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना अर्जुनने खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतर बॅटर आपण पाहिलं तर विनायकने देखील खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. म्हणजे विकेट अजूनही गमावली नाही. संयमाचं क्रिकेट, शांततेचे क्रिकेट इथून खेळताना आपण पाहतोय टीम कुसरून संघ. खूप चांगला बॉल होता, ब्लॉकरचा चेंडू खोडून काढलाय, क्षेत्ररक्षण आहे तिथून सिंगल मिळाल्या ओरडलं जाते, मात्र इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जाते. थ्रो थोडासा खराब राहिला आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जाते. 2ने संघाची धावसंख्या इथं ओव्हरची देखील समाप्ती होते. 2ने संघाची धावसंख्या देखील वाढवली जाते. जाऊन पोहोचते संघ आता सध्या 22 आकड्यावरती. आता 5 बॉल आणि विजयासाठी हवे असणार आहेत, त्या म्हणजेच 2 धावेंची आवश्यकता. जवळजवळ कुसरून संघ इथून विजयाच्या दिशेने पोहोचलेला आहे. अवघ्या 2 धावेने थोडासा पाठीमागे आहे, परंतु 2 धावा देखील खूप इम्पॉर्टंट राहतील इथून टीम शिरळ संघासाठी. पाहूयात कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला जाईल शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. स्पीडअप घ्या प्लीज, विनंती केली जाते. सातत्याने हा कॉल केला जाईल तुम्हाला. टीम मीटिंग नका घेऊ, हा सातत्याने कॉल तुम्हाला केला जातोय. पाटण तालुक्याचे जे नियम आहेत त्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. अगदी प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर खूप चांगलं सुंदर असं आयोजन देखील आपण पाहिलं आणि त्याचप्रमाणे नियम देखील खूप चांगले आहेत या असोसिएशनचे. पहा, उचले देणारा हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली जाते. विकेट मिळते इथून. गडी क्रमांक पहिला आता इथून बाद केला जाते. सुरुवात केले इथून चांगली रमेशने, शेवटच हातात चेंडू हातात असताना 2 धावींची आवश्यकता असताना इथून मात्र विकेट मिळाले आहे. 1 चेंडू संपलाय आणि 1 चेंडू संपत असताना 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिथून फलंदाज विनायकला मात्र बाद केला जातोय. आपल्या संघासाठी मात्र मौल्यवान जी खेळी केली ती 8 चेंडू आणि 11 धावांची खेळी इथून आपल्या संघासाठी अगदी मौल्यवान आणि महत्त्वाची खेळी करून इथून बाद होताना पाहायला भेटतोय. खूप चांगली बॅटिंग इथून केली. संयमाचे क्रिकेट देखील त्याने खेळले. शेवटच्या श्वासापर्यंत इथून सामन्याला नेण्याचा प्रयत्न केला इथून विनायकने. खूप चांगला चेंडू पटकावला. क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न आणि इथून चुकी केली जाते आणि चुकीला माफी नसते मित्रांनो. आणि इथून पाहिला हा चेंडू 2 धावा इथून कंप्लीट केले म्हणजे सामना विजय झालेला आहे. 2 धावा हवे होत्या. प्रयत्न थोडंसं चुकलेत आणि प्रयत्न थोडंसं गमावलेत मी म्हणेन विठ्ठलवाडी संघाने आणि इथून सामना देखील गमावलाय. हार्ड लक टीम विठ्ठलवाडी संघ आणि बेस्ट ऑफ लक टीम आई माळादेवी स्पोर्ट कुसरून संघ. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेल आणि नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल टीम बनपुरी स्ट्रायकर्स वर्सेस जय हनुमान संघ मानेगाव यांच्यामध्ये हा सामना होईल. या सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. कारण